वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्वदा. नमस्कार. आज आपण हरिपाठ हा अभ्यासासाठी घेणार आहोत. हरिपाठ हा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला एक अभंग संच आहे. त्यामध्ये ज्ञानमार्गाने, भक्ती मार्गाने सोप्या भाषेत भगवत प्राप्ती कशी होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. एका अभंगामध्ये साधारण 4 ते 5 ओव्या आहेत. घेऊया पहिला अभंग. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता पहिल्याच ओळीत ज्ञानोबा माऊली म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी. यामध्ये देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभा राहणं म्हणजे अगदी शब्दांच्या अर्थाने गेलो तर कुठल्याही मंदिरात जाऊन किंवा पंढरपूरच्या मंदिरात जाऊन, विठोबा मंदिरात जाऊन क्षणभर उभा राहणे असा अभिप्रेत नाही. क्षणभर उभं राहायचंय देवाच्या दारात. पण कुठल्या देवाच्या द्वारात? तर अशा देवाच्या द्वारात की जिथे आपलं मी कोण आहे हे सगळं गळून पडून देवाशी एकरूप होणं हे महत्वाचं आहे. आपला अहंकार, आपले षड्रिपू या सगळ्यांना मागे सारून आपण देवाला आळवायचंय, आपण देवाला विनवायचंय की हे भगवंता, आम्ही तुझ्या दारात आलेलो आहोत. जे काही आहे, जे काही मी आहे ते तूच दिलेलं आहेस आणि आता आम्हाला या सगळ्यातून मुक्त कर. आम्हाला तुझ्या ठाई राहू दे. तू एवढं काही आम्हाला दिलेलं आहेस की आता यापुढे अजून काही तुझ्याकडे मागणं हे आता आम्हाला शक्य नाही. फक्त तुझा ध्यास आमच्या मते राहू दे, आमच्या मतीमध्ये राहू दे, आमच्या मनामध्ये राहू दे. आणि तुला प्राप्त करण्याचे ध्येय समोर ठेवून आम्ही तुला एकरूप आलेलो आहोत, आम्ही तुला शरण आलेलो आहोत अशा भावाने देवासमोर उभं राहायचंय. नाहीतर आपण नेहमी काय करतो, कुठल्याही देवस्थानाला जातो, कुठल्या तरी अभिषेकाची पावती करतो, त्यामध्ये पण आपला अहंकार असतो की मी 2001 ची पावती केली, मी 1001 ची पावती केली, मी देवासाठी हे केलं, मी देवासाठी ते केलं, मी उपास केले, मी व्रत केलं. हे सगळं करणं गौण नाहीये, पण त्याचा अहंकार असणं हे चुकीचं आहे. मुळात आपण देवासाठी काही करतच नाही, देवच आपल्यासाठी इतकं काही करत असतो. जन्म देण्यापासून ते मरणापर्यंत चांगलं कुटुंब देणं, आपल्याला 2 घास खायला देणं, आपलं चांगला उत्कर्ष करणं, आपल्याला बुद्धी देणं, आपले सगळे अवयव चांगल्या स्थितीत असणं, या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण आपण या सगळ्या गृहीतच धरून बसतो आणि आपण स्वतःलाच खूप मोठे समजायला लागतो की मी एवढं केलं तेव्हा मला मिळालं आणि आता मी देवाचं पण एवढं करतो किंवा करते म्हणून मला देवाकडून एवढं मिळालंच पाहिजे, किंवा मी एवढं केलं म्हणजे आता मला मोक्षप्राप्ती झालीच पाहिजे, आता मला या सगळ्यातून सगळं पार झालंच पाहिजे. हे चुकीचे आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे तर आपण आपले सगळे षड्रिपू, आपला राग, अहंकार, मत्सर, ईर्ष्या हे सगळं बाजूला ठेवून आपण देवाच्या पुढे नतमस्तक होणं हे गरजेचं आहे. की हे भगवंता, हे सगळं तूच दिलेलं आहेस आणि आता तूच आम्हाला मार्गदर्शन कर की इथून पुढे आम्हाला तुझ्या परमेश्वर प्राप्ती हे ध्येय कसं बरं प्राप्त होईल, आम्ही तुझ्यामध्ये कसे बरे लीन होऊ, हे तूच आम्हाला सांग.
ते सगळं कळण्याची आमची पात्रता नाही, बुद्धी नाही. हे सगळ्याचं मार्गदर्शन, जसं काही एखादं छोटं लेकरू आपल्या आईला, एखादं बाळ आपल्या आईला आळवत असतं, आई आई करत असतं आणि त्या आईला बरोबर कळतं की हे आपलं छोटं बाळ रडतंय आणि त्याला ती कडेवर घेऊन बसते, तेव्हा ते बाळ शांत होतं. त्या पद्धतीनेच आपण सगळी त्या भगवंताची लेकरं आहोत आणि आपण त्या भावाने आपण आपल्या माऊलीला, आपण आपल्या भगवंताला जेव्हा आळवू, जेव्हा आपण हरिनामाचा जयघोष करू, तेव्हा आणि तेव्हाच देव आपल्याला जवळ घेईल आणि आपला उत्कर्ष होईल. उत्कर्ष होणं म्हणजे गाडी बंगला कार घेणं असं नाही. उत्कर्ष होणं म्हणजे इथे आपल्या आत्मशोधामध्ये आपण कोण आहोत, भगवंताने का बरं आपल्याला इथे पाठवलेलं आहे, आपल्या जन्माचा उद्देश काय आहे, का आपण शिकलो, पैसा कमवला, लौकिक अर्थाने गृहस्थाश्रमात चांगली स्थिती मिळाली आणि आपण मरण पावलो, असा अर्थ नाहीये. उत्कर्ष होणं म्हणजे आपला जो काही उद्देश आहे जन्म घेण्याचा, तो काय आहे याचा शोध घेणं, की आपल्याला मनुष्य धर्म जो मिळालेला आहे तो का बरं दिला असेल भगवंतांनी, का बरं आपण पशु नाही झालो, का बरं आपण पक्षी नाही झालो. या जन्मामध्ये आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे तर त्याचं काहीतरी ध्येय असेल, काहीतरी त्याचा नियोजन असेल, ते शोधण्याचं काम, आत्मशोध घेणं. पण हे सगळं आपण एकटं करू शकत नाही जोपर्यंत आपल्यावर भगवंताचा आशीर्वाद किंवा भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत नाही. तो असतो, तो तिथेच असतो, तो आपल्या ठाईच असतो, पण जोपर्यंत आपण त्याला विनवत नाही, आपण त्याला साद घालत नाही, आपण त्याला आळवत नाही, सारखं हरिनाम हरी 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 करत नाही, तोपर्यंत आपल्याला तो मार्ग दिसणार नाही. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या. आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे. आता इथे ज्ञानोबा माऊलींनी म्हटलेलं आहे मुक्ती चारी साधियेल्या. तर कुठल्या 4 मुक्ती आहेत बरं? तर त्याचा अर्थ मी सांगायचा प्रयत्न करते. ते 4 मुक्तींचा अर्थ हा दासबोध ग्रंथामध्ये आलेला आहे. पहिली मुक्ती आहे सलोकता मुक्ती. सलोकता मुक्ती म्हणजे काय? तर जिथे भगवंत राहतात त्यांच्या गावी जाऊन राहणे. सलोकता, ते ज्या लोकांसोबत असतात किंवा त्यांच्या सोबत सानिध्य मिळवणं, त्यांच्या गावात राहणं, म्हणजे त्या देवाशी आपण एकरूप होऊ शकतो, त्याला म्हणतात सलोकता मुक्ती. पण तसे बघितले तर ही निम्न दर्जाची मुक्ती आहे किंवा कमी दर्जाची आहे. यानी आपण पूर्णपणे भगवंत प्राप्ती करू शकत नाही. दुसरी मुक्ती आहे समीपता मुक्ती, म्हणजे परमेश्वराची सेवा घेणे. म्हणजे जसे काही त्यांचे दारावरील शिपाई असतील किंवा त्यांचे पूजा करणारे रोज गुरुजी असतील, म्हणजे त्या प्रकारच्या रोल घेणं, म्हणजे आपण परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ, त्याचा अधिकाधिक सानिध्य आपल्याला लाभेल, म्हणजे समीपता मुक्ती. पण ही देखील मध्यम मुक्तीच आहे. याने पूर्णपणे ही परमेश्वर प्राप्ती होत नाही. तिसरी मुक्ती आहे स्वरूपता मुक्ती. म्हणजे काय? तर स्वरूप म्हणजे आपण ईश्वरासारखं रूप प्राप्त होणं, म्हणजे बऱ्यापैकी जे ईश्वरामध्ये आहे ते सगळे गुण जर आपल्यामध्ये आले तर आपण स्वरूप होऊ, भगवंतासारखे होऊ. पण भगवंत नाही, भगवंतासारखे, भगवंताच्या मध्ये जे काही सगळं आहे त्यातले काही गुण आपल्यात आले, म्हणजे आता काही आपण त्याच्या सारखे होऊ, पण परमेश्वर नाही. त्यामुळे ही सुद्धा पूर्णपणे भगवंत प्राप्ती होत नाही.
आणि चौथी जी मुक्ती आहे, सर्वोच्च मुक्ती, ती आहे सायुज्यता मूर्ती. तर सायुज्यता मूर्ती म्हणजे काय? तर जर आपल्याला पूर्णपणे आत्मज्ञान मिळालं, परमोच्च ज्ञान लाभलं, ओके, तर आपण ईश्वरामध्ये पूर्णपणे मिसळून जाऊ, त्याला सायुज्यता मुक्ती असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये चारही प्रकारच्या मुक्ती आपल्याला प्राप्त होतील केव्हा? जेव्हा आपण देवाच्या द्वारात उभं राहून क्षणभर तरी हरिनाम हरिनाम असं जपणार आहोत तेव्हा. असं ज्ञानोबा माऊलींनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे काय? तर आपल्या मुखातून सारखं हरिनाम येणं हेच अपेक्षित आहे. आणि ते एकदा यायला लागलं की उठता बसता आपण सारखं त्या नामाच्या अनुसंधात राहायचंय. म्हणजे काय? तर आपण जे विचार करत असतो, एकदा विचार करून बघा की आपल्या डोक्यात सतत काहीतरी चालू असतं की एका मागोमाग दुसरा विचार. आपल्याला आज हे करायचंय, उठल्याबरोबर आज आपला दिनक्रम ठरलेला असतो, त्याच्यानंतर मला हे करायचं हे करायचं हे करायचं. पण त्या सगळ्या विचारांच्या मधली जी स्पेस असते किंवा मधली जी जागा असते ती कुठल्या विचारांनी घेतीये? किंवा असं आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो की ती कुठली वेळ असते जेव्हा आपल्याला वाटतं की सोशल मीडियाचं ऍप ओपन करून बघावं. म्हणजे जेव्हा आपलं मन रिकामं असतं, दोन विचारांच्या मध्ये असतं, की आपल्याला असं वाटतं की चला आता हे ऍप उघडून बघूया, काय येतंय ते बघूया. म्हणजे त्याचा अर्थ काय? आपल्या मनामध्ये आता तेव्हा रिकामी जागा आहे आणि मग ते काहीतरी बघून आपण त्याला बिझी ठेवणार आहोत. तर ते काहीतरी बघायचा जो मधला वेळ आहे तो आपल्याला भगवंताच्या नामी घालायचा. जेव्हा जेव्हा आपलं जे काही आपलं विहित कर्म आहे, म्हणजे प्राप्तव्य कर्म आहे, आता आपल्याला गृहिणी असेल तर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, आपल्याला डबा भरून द्यायचा आहे, आपण कामाला जाणार असू तर आपल्याला पटापट आवरायचे, बॅग भरायची, जायचे. पण हे सगळे विचार झाल्यानंतर जे मधला वेळ मिळतो, जे मनाला रिकामा वेळ असं नाही म्हणू शकणार आपण की आता आपण गाडी चालवतोय किंवा चालतोय, तर आपण कुठली तरी क्रिया करतोच आहोत, पण बॅक ऑफ द माइंड, मनाच्या आतमध्ये आपल्याला एक मधली जागा आहे जी आपण भरू शकतो, जी आपण कुठल्या तरी भलत्याच विचाराने भरतो की काहीतरी पेपरमध्ये आलंय, राजकारण्यांचं हे चाललंय, बॉलिवूडमध्ये हे चाललंय, नटनट्यांचं हे चाललंय, नाहीतर कुठलं तरी युद्धच चाललंय, कुठली तरी न्यूज बघायची. हे सगळं ठीक आहे. या जगामध्ये, या व्यावहारिक जगामध्ये वावरताना आपल्याला या जगाचं भान पाहिजे. दॅट इज ओके. पण हे सगळं चालू असताना बॅक ऑफ द माइंड जर आपण पूर्णपणे हरिनामाचा घोष केला, सारखं आपण असं मनात ठेवलं की आपलं जे काही आयुष्य आहे, हा जो काही आपण क्षण जगतो आहोत, तो त्या परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. मग तो परमात्मा किंवा तो ईश्वर किंवा देव, भगवंत याला तुम्ही काहीही म्हणू शकता. कोणाला तो विष्णूमध्ये दिसतो, कोणाला देवीमध्ये दिसतो, कोणाला गणपतीमध्ये दिसतो, कोणाला दत्त महाराजांमध्ये दिसतो, कोणाला विठोबा माऊलीमध्ये दिसतो. तुम्ही कुठल्याही सगुण रूपाची पूजा करा, त्याने फरक पडत नाही. तुम्ही त्या परमात्म्याचं भान ठेवणं, सारखं त्याचं आळवणं हे महत्वाचं आहे. आता आळवणं म्हणजे तरी काय? की तुम्ही नाम घ्या, सारखं नाम अनुसंधानात राहायचं हे अपेक्षित आहे. सारखं नाम घेत राहायचं. याने काय होतं की आपल्याला त्याचा विसर पडलेला नाही हे आपल्या डोक्यात पक्क बसतं. आणि ते एकदा मुरायला लागलं, ते एकदा आपल्या मनाला कळायला लागलं किंवा पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. म्हणून महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
तर पुण्याची गणना कोण करी, म्हणजे आपलं कसं असतं, लौकिक अर्थाने आपण काहीतरी दानधर्म करतो, कुणासाठी तरी मदत करतो आणि मग आपल्याला अहंकार येतो की हा आता हे तर मी केलेले, आता हे तर माझं पुण्य प्राप्त झालेलं आहे. पण आपल्या कळत न कळत आपण काहीतरी चुका करत असतो किंवा आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असतो. त्या सगळ्याचा पापपुण्याचा हिशोब आपण करत बसत नाही. आपण फक्त आपण जे काही चांगलं केलेलं आहे तेवढंच आपल्या लक्षात असतं आणि आपल्याला वाटतं आपण सगळ्यात चांगला माणूस आहे आणि आता आपल्याला सगळं स्वर्गलोकच प्राप्त होणार आहे किंवा आपलं सगळे पुण्य जमा झालेली आहे. तर असा विचार करणं म्हणजे आपण हिशोब करायला बसणं हे अपेक्षित नाहीये. महाराज म्हणतात तुम्ही सारखा हरिनाम घ्या, तुम्ही सारखा नामाचा घोष करा, मग तुम्ही पुण्याची गणना करत बसू नका. म्हणजे नाम घेणं, या तुम्ही जे काही नाम घेता त्यांनी तुमची पाप नष्ट होत जातात. मग एकदा तुम्ही नाम घ्यायला लागलं की तुम्हाला परत पाप पुण्याचा हिशोब करायला बसायची गरजच नाही. तुम्ही सारखं नाम घ्या म्हणजे तुमची सगळी पाप नष्ट होतील आणि पुण्याची गणना म्हणजे काय, मेजर, तुम्हाला परत परत मोजायची गरजच पडणार नाही की तुम्ही किती पुण्य केलंय, मी दानधर्म केलंय का, मी कुणाला मदत केलीये का, मी कुणाच्या उपयोगी पडलाय का, काही पुण्य घडलंय का, काही गरजच पडणार नाही जर तुम्ही सारखं सारखं नाम घेत असाल तर. तिसऱ्या अभंगामध्ये काय बरं म्हणतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भाया सदा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, म्हणजे आपण संसारामध्ये असून सुद्धा जिव्हे वेगू करी. जिव्हा म्हणजे काय, जीभ. तर आपण संसारामध्ये आहोत, आपल्याला कोणी असं सांगत नाहीये की तुम्ही सगळं सोडून आता विरक्तीला घ्या आणि म्हणजे वैराग्य घ्या आणि सगळं संसार सोडून फक्त म्हणजे पूर्णपणे वैराग्य प्राप्तीकडे जा, असं कोणी सांगत नाही. फक्त जिभेने तुम्हाला नाम घ्यायचंय. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, आपल्याला फक्त जिभेनी फक्त तोंडाने आपल्याला नाम घ्यायचे. बाकी आपलं जे संसारातली कर्म आहेत, गृहस्थाश्रमातली कर्म आहेत, फॅमिली आहे, मुलं आहेत, पेरेंट्स आहेत, सगळ्यांची जबाबदारी आहे, नोकरी धंदा आहे, शिक्षण आहे, रोजची कामं आहेत, हे सगळं करायचंच आहे, ते करणंच अपेक्षित आहे. वेदशास्त्र उभारी भाया सदा, म्हणजे हे फक्त वेदशास्त्र हे नेहमी हेच सांगतात. उभारी भाया सदा म्हणजे हे नेहमी हेच सांगतात की तुम्हाला संसारात राहूनच फक्त जिभेनी भगवंताची सेवा करायची, फक्त नाम घेऊन भगवंताची सेवा करायची आहे. हे सगळे वेदशास्त्र, सगळी वेद, उपनिषद या सगळ्यामध्ये हाच अर्थ आलेला आहे की आपण संसार सोडायचा नाहीये, आपण गृहस्थाश्रम सोडायचा नाहीये, आपण संसारात राहून पण देवाला विसरायचं नाहीये, म्हणजे देवाला सारखं आळवायचं. आता लोक असं म्हणतात आम्ही उत्सव करतो, आम्ही हा व्रत करतो किंवा उपवास करतो, आम्ही देवाचं एवढं करतो, देवाला हा महानैवेद्य दाखवतो. हे एका दृष्टीने बघितलं तर तुमची भक्तीचा एक भाग आहे आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे, पण त्याच्या पुढे जाऊन आपण भगवंताशी एकरूप होतो का, आपण भगवंताच्या ठायी जायचा प्रयत्न करतो का आपण भगवंताला हे म्हणतो आता मी तुला महानैवेद्य दाखवला, आता हे माझं काम झालं पाहिजे बरं का, तो आपला एजंट आहे का असं बोलायला किंवा असं इच्छा करायला? असं नाहीये. भगवंत हा अनादी काळापासून प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठायी, प्रत्येक पशुपक्ष्याच्या ठायी असणारा तो परमात्मा आहे, तो कॉन्शियसनेस आहे. आता आपल्या पुढच्या अभंगामध्ये आपण बघू
की त्याचा आकार काय आहे, त्याचं रंगरूप काय आहे. पण या सगळ्याच्या पुढे जाऊन की आपल्या भक्तीच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात. जसं आपण शिक्षण घेताना आधी KG मध्ये जातो, मग प्राथमिक शाळेत जातो, मग पुढच्या इयत्तेत जातो. तर तसं भक्ती करताना पण आधी भाव आला पाहिजे कुठल्या तरी देवतेबद्दल, की मला गणपतीची उपासना करावीशी वाटते, मला विठ्ठलाची उपासना करावीशी वाटते, मला देवीची उपासना करावीशी वाटते, कुठल्याही देवाची, बघा मला शंकराची उपासना करावीशी वाटते. सगुण रूपात कुठलाही देव तुम्हाला जो रुचतो, तुम्हाला जो लहानपणापासून आपल्या मनामध्ये असतो, एक इष्टदेवता म्हणतो आपण, जे कुलदेवता असतात, इष्टदेवता असतात, तर यामध्ये तुम्हाला जो कोणी जवळचा वाटतो त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हा. कुठले संत महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, साईबाबा असतील, कुठलेही संत महात्मे ज्यांना तुम्ही गुरुस्थानी पूजता, ज्यांना तुम्ही देवस्थानी पूजता, असे काही त्यांच्या तुम्ही करता. आम्ही करतो म्हणजे उपवास करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो असं नाही. त्याच्या एक पायरी पुढे जा. आधी तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटलं पाहिजे, मग त्याच्यानंतर तुम्ही त्या एक पायरी की तुम्ही नमस्कार केला पाहिजे. त्याच्या आता एक पायरी पुढे की आपल्याला त्या देवतेचं नाम घ्यायचं, सतत नाव घ्यायचे. उठता बसता रोजचं माझं 108 वेळा तरी नाम झालं पाहिजे, कमीत कमी एका बसण्यात. एवढा तरी सुरुवातीला डे 0ला तुम्ही जर निश्चय केला तर कुठेतरी आपण पुढे पोहोचणार आहोत. आणि हे कशासाठी? यातून मला काही मिळणार आहे का? यातून मला प्रमोशन मिळणार आहे का? का काही सोनं नाणं मिळणार आहे का? का माझे काही कामं होणार आहेत का अडलेली? तर नाही. यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे? आत्मशोध. यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे? आत्मज्ञान. की मी का बरं इथे आलेलो आहे? मी का बरं याच आईवडिलांच्या पोटी आलेलो आहे? या जन्मामध्ये माझं काय कर्तव्य आहे? का बरं मला त्या परमात्म्याने इथे पाठवलं असेल? हे सगळे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर या सगळ्याची उत्तरं ही फक्त देवाच्या रोज एकदा पाया पडून मिळणार नाहीत. जर आपल्याला त्या मार्गाने प्रवास करायचा आहे तर सतत नाम जप करणं, त्याला भगवंताचं प्राप्ती होणं. जसं मी आधी पण म्हटलं की आपल्याला सारखं विनवायचंय. जसं एखादं छोटं मूल पडलं, आई कामात येत नाहीये, तर ते अजून मोठमोठ्यांदा रडतं, मला घे असं म्हणतं, तेव्हा आई तिचं काम सोडून येते. त्याच पद्धतीने आपल्याला जर भगवंत प्राप्ती करायची आहे तर आपल्याला त्या भगवंताच्या नावाने सारखा त्याचा धावा करायचा आहे. तर आणि तरच आपली प्रगती या मार्गामध्ये होऊ शकते. शेवटच्या अभंगात माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय म्हणतात ज्ञानोबा माऊली? व्यासाची या खुणा. व्यासाची या खुणा म्हणजे काय? गुरुश्रेष्ठ व्यासांनी लिहिलेलं आहे महाभारत, म्हणून तो उल्लेख आहे. व्यासाची या खुणा म्हणजे व्यासांनीच असं लिहिलेलं आहे की द्वारकेचा राणा पांडवा घरी आहे. द्वारकेचा राजा म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या घरी गेलेले आहेत. त्यांना काय गरज आहे? ते स्वतः भगवंत आहेत. ते पांडवांच्या घरी जाऊन त्यांचा जो काही कौटुंबिक वाद होता, कौरव आणि पांडव याच्यामध्ये ते पडून हे सगळं त्यांनी केलं. हे कशासाठी केलं? तर पांडवांची त्यांच्यावर निस्सीम भक्ती होती, त्यांना धर्माचं कार्य करायचं होतं. म्हणजे तो सगळा गीतेचा भाग किंवा महाभारताचा भाग एक क्षण आपण बाजूला ठेवूया. आपण आता ज्या दृष्टिकोनातून बघतोय की अर्जुन आणि कृष्ण, अर्जुन खूप निर्मत्सरी होता. म्हणजे त्यांना अर्जुनाला कधीच असं म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने म्हणा किंवा आपण एक मनुष्य म्हणून बघूया की जे काही चांगले गुण असतात ते सगळे अर्जुनाच्या ठायी होते. तो भगवंताची निस्सीम पूजा करायचा, म्हणजे त्यांना धावा करायचा. सगळेच जण म्हणजे जे धर्माच्या बाजूने होते म्हणून श्रीकृष्ण त्यांच्यासोबत उभे राहिले.
म्हणून द्वारकेचा राणा आहे तो, तरी सुद्धा तो पांडवाच्या घरी जातो, त्यांना पूर्णपणे सहाय्य करतो. म्हणजेच एक प्रकारे दाखला दिलेला आहे माऊलींनी इथे, की जर आपण देवाला शरण गेलो, देवाचं स्मरण सतत ठेवलं, देवाचं नाम सतत ठेवलं, तर देव सगळे आपले व्याप सोडून आपल्या मदतीला कायम येतो, असं सांगण्यासाठी म्हणून हा एक दाखला दिलेला आहे की व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी. तर अशा पद्धतीने माऊली आपल्याला प्रोत्साहित करतात किंवा आपल्याला सांगतात की तुम्ही कशा प्रकारे सारखं हरिनाम घेतलं पाहिजे, सारखं हरिमुखे म्हणा असं म्हटलं पाहिजे, की ज्या योगे आपल्याला भगवत प्राप्ती होईल. भगवत प्राप्ती म्हणजे काय, तर आपल्याला काही सिद्धी मिळवायची आहे का, आपल्याला काही चमत्कार करायचे आहेत का, तर ते सगळं अभिप्रेत नाहीये. हा पूर्णपणे आत्म्याचा शोध आहे. आत्म्याचा शोध म्हणजे काय, तर आत्मा मरत नाही. आपल्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर शरीर मरतं, आत्मा मरत नाही. आत्मा आपल्या पाप पुण्याच्या हिशोबानुसार नवीन शरीर धारण करतो, पुढचा जन्म चालू होतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या सायकलमध्ये जर आपल्याला या सायकल तोडायचा असेल, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, तर मात्र आपल्याला भगवंताला आळवणं, हरिहरी म्हणणं, त्याला पूर्णपणे शरण जाणं, त्याचं सारखं स्मरण ठेवणं हे महत्वाचं आहे. तर एका अभंगामध्ये म्हणजे याच्याशीच जोडलेलं आहे म्हणून थोडंसं सांगते की तुकोबा महाराज सुद्धा एका अभंगात असंच म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन हे साधन इतकं सोपं आहे, खूप सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, आपली जीभ वापरायची, आपलं तोंड वापरायचंय आणि नाव घ्यायचंय. तर आता यामध्ये जळतील पापे जन्मांतरीची, आपण जेवढं नाम घेतो तेवढी आपली ही या जन्मातली पाप, पूर्वजन्मातली पाप ही सगळी जळत राहतात, ही सगळी कमी होत राहतात. तर ज्ञानोबा माऊली पण तेच म्हणतात ना, की हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे एकदा तुम्ही हरिमुख म्हणायला लागल्यावर पुण्याची गणना करायची गरजच नाहीये. का, तर इकडे तुकोबा महाराज पण तेच म्हणतात, जळतील पापे जन्मांतरीची, की तुमची जन्मोजन्मीची पापे ही जळून जाणार आहेत. केव्हा, जेव्हा तुम्ही नाम संकीर्तन कराल, जेव्हा तुम्ही नाम घ्याल. आता कुठलं बरं नाव घ्यायचं, तर ते तुमच्या इच्छेने, तुमच्या मनाने तुम्हाला जे रुचेल ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये असं काही ठरलेलं नाही की रामकृष्ण हरीच घ्या किंवा ओम नमः शिवाय घ्या किंवा अजून कुठलं ओम नमो भगवते वासुदेवाय घ्या, श्रीराम घ्या, जय गणेश घ्या, काहीही घ्या, तुम्हाला जे रुचेल ते घ्या. पण भाव पाहिजे की मी तुला शरण आलेलो आहे, मला तुझं स्मरण ठेवायचं आहे, मला पूर्ण दिवसामध्ये तुझं अनुसंधान ठेवायचं आहे. डोळे मिटले तरी आपण बसमध्ये बसलोय, कुठे गाडीत बसलोय, काय करतोय, तरी आपल्या मनामध्ये सारखं ही भावना पाहिजे की मी तुझा आहे, तू मला हे आयुष्य दिलेलं आहेस, त्याबद्दल मी ऋणी आहे आणि म्हणून मी सारखं तुझं नाव घेते. मला बाकी काही नको, मला फक्त तुझी प्राप्ती करायची, मला फक्त तुझ्यामध्ये सामावून जायचंय. जेव्हा आपण या विचारांनी त्याला सामोरं जाऊ, आपण जेव्हा या विचारांनी त्याला आळवू, सारखं हरी 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 म्हणू, तेव्हा हरी नक्कीच आपल्याला लक्ष देईल आणि नक्की देईल, यामध्ये दुमत नाही. देवाच्या घरी अन्याय नाही हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे तुकोबा महाराज म्हणतात, ठाईच बै सोनी करा एक चित्त, आवडिया नंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. जसं मी आधी म्हटलं की तोच
तोच संदेश त्यांना द्यायचा आहे की ठाईचं बैसोनी करा एकचित्त. म्हणजे एका जागी बसून एकचित्त करून तुम्हाला आवडतो तो अनंत, तुम्हाला आवडतो तो परमात्मा, तुम्हाला आवडतं ते ईश्वराचं नाव आळवायचंय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा त्यांनी एक जप दिलेला आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे हा मंत्र तुम्ही सर्व काळ जपा, तर आपलं काय होणार आहे, जन्मांतरीची पापे जळणार आहेत. आपण कायम हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हटलं की आपल्याला पुण्याची गणना करायला लागणार नाहीये आणि आपल्याला भगवन प्राप्ती होणार आहे. एवढंच आपण लक्षात ठेवूया. आजसाठी एवढंच. हरिओम तत्सत.